श्रीकृष्ण परमात्मने नमः। तदेति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्रां ब्रह्म विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी उभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणीं वाचिनर्थे क्षिप्रं मेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्ते जङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज संतांची मांदियाळी बरोबर घेऊन यात्रेचा प्रवास चालू आहे आणि प्रवास करता करता हे जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये आलेले आहे। या जगन्नाथाच्या अनेक कथा आहेत। काल एक कथा मी सांगितली। दुसरी कथा अशी आहे की प्रभास क्षेत्रावर युद्ध झालं, सगळे यादव संपले। जरा नावाच्या व्याधाने बाण मारला आणि भगवान श्रीकृष्णाने हे देह त्याग केला। आता भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण सदेह अंतर्धान झाले असं वर्णन। कथा अनेक होत असतात। हरी अनंत, हरी कथा अनंत। पण भगवान श्रीकृष्ण कोणते गेले आणि कोणते राहिले? कृष्ण चरित्र हे फार अद्भुत आहे। भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले, जन्मले नाही। प्रकट झाले तेव्हा चतुर्भुज होते। तमद्भुतम बालकमंबुजेक्षणम असं वर्णन केलं। अद्भुत बालक प्रकट झालं। कसं होतं? 4 हात होते, शंख चक्र गदा पद्म हातात धारण केलेले होते, वगैरे वगैरे, वत्सलांचन कौतुकमणी सगळं वर्णन केलेलं। म्हणजे प्रकट झाले तसे होते। पण नंतर नंदाच्या घरी आले, 2 हाताचे होते आणि ज्या ज्या लीला केल्या संपूर्ण चरित्र पाहिलं तर भगवान 2 हाताचे। काही प्रसंग सोडले, काही प्रसंग म्हणजे अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं तो प्रसंग आहे। आणखी काही प्रसंग आहेत जिथे चतुर्भुज रूप दाखवलेलं, बाकी संपूर्ण चरित्र 2 हाताचं। आणि जाते वेळी मात्र चतुर्भुज होते। म्हणजे 2 हाताचे असलेले श्रीकृष्ण गेले का 4 हाताचे गेले? संत म्हणतात नाही, 2 हाताचे इथंच आहे, तेच पंढरपूरला थांबले आहे। आणि 4 हाताचे जे होते ते गेले। अशा अनेक लीला आहे। आता युद्ध झालं, रामकृष्णांनी समजावायचा प्रयत्न केला, पण एक तर नशेमध्ये धूत असलेले लोक यादव, त्यांनी मदिरा प्राशन केली होती। असं लिहिलंय की भगवंताला विचारून भोजन केलं, पण मदिरा प्राशन करताना विचारलं नाही, ते स्वतः केलं आणि परिणाम झालाच। आपसामध्ये आदवा तदवा बोलू लागले, बोलता बोलता एकमेकाची उणीव काढायला लागले, एकमेकावर रागवायला लागले, एकमेकावर मारायला लागले। हाताने मारता मारता शस्त्राने मारायला लागले आणि शस्त्र जेव्हा संपली तेव्हा लव्हाळ्या नावाचं जे गवत असतं, जे ब्राह्मणाच्या शापातून सांबाला मुसळ म्हणून जन्मलं, त्या मुसळाचं चूर्ण करून टाकलं होतं समुद्रामध्ये। त्या लाकडाच्या चूर्णापासून ही लव्हाळी नावाची वनस्पती उत्पन्न झाली होती। त्यामुळे ब्रह्मशापाने निर्माण झाली होती। त्या लव्हाळ्या घ्यायच्या आणि मारायला सुरुवात केली आणि लव्हाळ्याचा स्पर्श होतात सगळे यादव संपायला। पण याच्या पाठीमागे करता कोण होता? करता कोण होता? सगळ्यांचा पाठीमागचा करता भगवान। फक्त मी करता म्हणत नाही,
आम्ही सगळे सामान्य मी करता म्हणतो प्रत्येक गोष्टीत. तो कसा आहे? करुणिया अकर्ता राही साक्षी हा पुरा, अखिल विश्वचालक अमुता कृष्ण गोजिरा. करुणिया अकर्ता राही साक्षी हा पुरा, अखिल विश्वचालक अमुता कृष्ण गोजिरा. सगळं करतो आणि अकर्ता राहा. पण सगळी यादवी संपली आणि कृष्णाने देह ठेवला. भागवताप्रमाणे देह दिसलाच नाही, देह मिळालाच नाही. पण अन्य कथानकातून अर्जुनाने त्या देहाचा संस्कार केला. संस्कार केला, देह काही जळेना, देह जळेना. कसा काय देह जळेल? अग्नी काय जळू शकतो भगवंताला? पण ते कथाकार असं म्हणतात की हात मात्र जळाय. का तर ते भगवंताने विचार केला की याताने खूप खूप कामं केली, अनेकांना मारलेलं आहे, या आदमी सगळी माझ्यामुळे झालेली आहे, त्यामुळे हात मात्र जळाले. अर्जुनाने खूप इंधन घातलं, सगळे प्रकार केले. अर्जुन होता त्यावेळेला, त्यांनी खूप प्रकार केले, पण ते काही झालं नाही. मग शेवटी असं ठरलं की आता हा चैतन्य देह तर जळू शकत नाही, हातपाय जळून गेले आणि सर्व शरीर कायमचं तसंच राहिलेलं आहे. शेवटी ते जे शरीर उरलं होतं ते समुद्रामध्ये टाकून दिलं आणि ते समुद्रातून वाहत वाहत जगन्नाथपुरीच्या समुद्र किनाऱ्याला, म्हणजे अरेबियन सी, अरबी समुद्रापासून या बंगाल उपसागरापर्यंत ते वाहत 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 गेलं आणि जगन्नाथपुरी आज जिथं आहे, त्यावेळी जगन्नाथपुरी नव्हती, त्या किनाऱ्याला लागलेलं आहे. आता त्यावेळी तिथे जो राजा होता, त्या राजाच्या स्वप्नामध्ये आलं की असाच बलराम सुभद्रा आणि माझा देह इथे वाहत आलेला आहे, लाकडाच्या रूपात आहे. आता भगवंताला कोणती रूपे घ्यायला किती वेळ लागणार आहे? तो रक्तमांसाचा देह नव्हताच त्यांचा, पण जरी मानवी दृष्टीने कल्पना केली तर तो देह केव्हाच गुप्त झाला आणि लाकडाचे 3 देह इथे आलेले आहेत. ते सांगितलं की काष्ठ रूपाने तुझ्या गावाच्या जवळ समुद्रात किनाऱ्याला लागले आहेत. अशा त्या काष्ठमय आमच्या शरीराला रथात घालून वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक करून आण आणि मंदिरात आणून स्थापन कर. आणि यापुढेही दर 3 वर्षाला तशा मूर्ती येत राहतील, त्याची लाकडं येत राहतील 3. आणि त्या लाकडाच्या मूर्ती करता आता कुणी 3 म्हणते, कुणी 12 म्हणते. आता हे प्रत्यक्ष जगन्नाथपुरीला चौकशी करावी लागेल. त्या मूर्ती येत राहतील, मग जुन्या मूर्ती विसर्जित करायच्या आणि नवीन मूर्तीची स्थापना करायची असा भगवंतानी आदेश दिला. आणि नंतर दर 3 वर्षांनी त्या मूर्ती वाहत येत आहेत आणि आजपर्यंत ही पद्धत त्या ठिकाणी चालू आहे. त्याची कथा अशी, तिथं भाताचा नैवेद्य आहे, केवळ भात, आणि एकादशी नाही. एकादशी उलटी टांगली असं म्हणतात. तिथं हातावर भाताचा प्रसाद ठेवला तरी एकादशी असेल तर खायचा, पण आज एकादशी आहे, आज खाऊ नका. फक्त जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये तो मान आहे, तिथं प्रसाद नाही म्हणायचा नाही, एकादशी असली तरी तो भात खायचा. त्याचं कारण असं आहे, कर्माबाई नावाची एक एकनिष्ठ भक्त जगन्नाथपुरीमध्ये राहतो आणि ते पहाटे उठल्या भगवंताकरता भात करायची, खिचडी करायची. का? देवाला भूक लागेल म्हणून. ते स्नान न करता, आंघोळ न करता पारशानीच करायची, कारण देवाला भूक लागेल. हेतू चांगला आहे, लक्षात घ्या. कुठल्याही कर्माचं फळ कसं मिळतं? हेतूवर मिळतं, इंटेन्शन. कुठल्याही गोष्टीचं इंटेन्शन काय होतं आणि इंटेन्शनवर परिणाम आहे, त्याचं फल आहे. हेतू काय होता? भगवंताला भूक लागेल, लवकर करून खाऊ घातलं म्हणजे हा हेतू आहे. आळसानी स्नान न करता करून मग स्नान करून असा उद्देश नाही. मी स्नान करेपर्यंत भगवंत उपाशी राहतील, त्यांना भूक लागली असेल म्हणून स्नान करण्यापूर्वीच उठल्या ती भात करायची किंवा खिचडी करायची आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग बाकीचे काम करत राहायचे.
देवाला नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य आपण खायचा. त्यामुळे ती सुद्धा सकाळी सकाळी उठल्या उठल्या खायची. देवाचा नैवेद्य घ्यायला उशीर करायचा नाही, हे लक्षात ठेवा. देवाचा नैवेद्य हातात पडला की घ्यायचा आहे, जेवढा लवकर मिळेल तेवढा घ्यायचा. फलम मूलम तथा तीर्थम प्रसादो केशवश्च. फल असो, मूल असो, प्रसाद असो, तीर्थ असो. फलम मूलम तथा तीर्थम प्रसादो केशवश्च शीघ्रमेवानुसेवेत विलंब कार्यनाशकः. इथे उशीर जर केला तर कार्यनाश होतो, म्हणून तत्क्षणी प्रसाद घ्यावा. म्हणून ती कर्माबाई लगेच प्रसाद घेत असल्यामुळं त्याला एकादशी वगैरे करायचं. म्हणून ती एकादशीलाही नैवेद्य दाखवून खात असे. एकादशीला नैवेद्य दाखवायचं खायचं. आता तीच प्रथा इथे चालू आहे, म्हणून तेथे कोणी एकादशी धरत नाही असं म्हणतात. काही लोक म्हणतात की जगन्नाथपुरीला एकादशी उलटी टांगलेली आहे. जगन्नाथ का भात और जग पसरे हात अशी म्हण. तिथे कुणी राजा असो महाराजा असो, त्या भाताकरता हात पुढे केलाच पाहिजे. तो प्रसाद अवश्य घ्यावा, जगन्नाथाचा प्रसाद अवश्य घ्यावा. अनेक राजसूय अश्वमेध यज्ञाच्या फलाची प्राप्ती त्या केवळ प्रसादामध्ये आहे. जगन्नाथाचं दर्शन घेतलं. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. हे जगन्नाथा, माझ्या दृष्टीपथावर नेहमी राहा, सदैव आपलं दर्शन होत राहावं अशी प्रार्थना केली. आणि तिथून तो भात खाल्ला आणि पुढे प्रवास करता 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 आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्रीला. तिथे सप्त गोदावरी आहे. गोदावरी 7 मुखांनी समुद्राला मिळते. अशी परम पावन वृद्धगंगा, गंगेपेक्षाही प्राचीन असणारी वृद्धगंगा ही गोदावरी आहे. गोदावरीचा महिमा अपार सांगितलेला आहे, अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. परमदयाघन दुसरी तुझ विण नाही या भूवरी ग, उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. परमदयाघन दुसरी तुझ विण नाही या भूवरी ग, उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग. अशी गंगा, दक्षिण गंगा गोदावरी असं म्हणतात. अन्य क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी केलेलं कार्य गंगेच्या काठी केले की सगळं फळ मिळत असतं. काश्यात मरणान मुक्ती ही, काशीमध्ये मेल्यानं जे फळ ते गोदावरीच्या काठावर आहे. रेवा तीरे तपः कुर्यात मरणं जाह्नवी तटे, दानं दद्यात् कुरुक्षेत्रे तत्रयं गौतमी तटे. रेवा नर्मदेच्या काठावर तपश्चर्या केली, त्याचं जे फल आहे. मरणं जाह्नवी तटे, जाह्नवीच्या तटावर मृत्यू आला त्याचं जे फल आहे. किंवा दानं दद्यात् कुरुक्षेत्रे, सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दान देणं त्याचं जे फल आहे. तत्त्रयं गौतमी तटे, ते सगळं गौतमीच्या तटावर प्राप्त होतं. असे ही गोदावरी दक्षिण गंगा नित्य स्मरणाने मोक्ष देते अशी पवित्र गंगा आहे. गौतम महामुनींनी ही आपल्या इकडे आणलेली आहे. तिचा महिमा अगाध आहे. तिथे आले आणि राजमहेंद्रीच्या पुढे मुख आहे गोदावरी. उगम त्र्यंबकेश्वर आणि नाभी ज्याला म्हणतो आपण, आणि मुख जे आहे ते राजमहेंद्री. तिथून 7 मुखांनी समुद्राला मिळते. म्हणून गोदावरीची परिक्रमा ही अवघड आहे, करता येते, पण समुद्रातला प्रवास फार मोठा आहे. लक्षात खूप मोठा, कारण 7 मुखांनी मिळते आणि ते 7 मुख होईपर्यंत बोटीने प्रवास करावा लागतो. म्हणून सहसा कोणी नर्मदा एकाच मुखाने मिळते, म्हणून तेवढं पार करणं काही फार अवघड पडत नाही. पण ज्याने केलं त्याला आठवतं की काय परिस्थिती असते त्यावेळेला. गोदावरीचं दर्शन घेतलं. या गतिर्योग युक्तानां मुनीनां ऊर्ध्वरेतसां सा गतिः सर्व जंतूनां
गौतमी तीरवासिनाम, जी अनेक योग्यांना जीवनभर योग साधना करणारे लोक आहेत त्यांना जी गती मिळते, मुनींना जी गती मिळते, ऊर्ध्वरेतस असणारे जे योगी आहेत त्यांना जी गती मिळते, सा गती सर्व जंतूनाम गौतमी तीरवासिनाम, ही गती गौतमी तीरावर राहणाऱ्या सगळ्या जंतू मात्राला मिळते. अशी परमपावन गोदावरीचं स्नान केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे आणि तिथून पुढे प्रवास करता करता विजयवाड्याला आले. विजयवाड्याला कृष्णेमध्ये स्नान केलेलं आहे. गंगा विष्णूच्या चरणापासून निघालेलं विष्णूचं तीर्थ आहे. विष्णू पादाब्ज संभूता, विष्णूच्या चरणाचं निघालेलं तीर्थ ती गंगा आहे. पण कृष्णा विष्णू तनु साक्षात, कृष्ण हे विष्णूचं शरीर आहे, प्रत्यक्ष शरीर आहे. म्हणून कृष्णेचा महिमा फार अगम्य आहे. म्हणून रोज स्नान करताना नाव तरी घेत जावं. गंगेच यमुने कृष्णे गोदावरी सरस्वती, ते स्नान करताना म्हणायचे मंत्र. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु, स्नान करण्यापूर्वी स्नानाच्या पात्रामध्ये या देवतांचं आवाहन करावं आणि मग स्नान करावं. त्या तीर्थाच्या स्नानाच्या फलाची प्राप्ती होते. हे नियम ठेवावे. काही बिघडत नाही, काही खर्चत नाही. तीर्थाला जायचं आणि यायचं हजारो रुपये खर्च होतील, पण घरच्या घरी जर आवाहन केलं तर बिघडलं कुठं? आले तर पावन हो, न आले तर तुमचं काय खर्च होणार आहे? हा तरी विश्वास ठेवा. जर विश्वास नसेल, आम्ही काय बोलावलं म्हणजे नद्या येतात का? येतात. श्रद्धा विश्वास ठेवा. कारण सूर्याच्या किरणामध्ये सगळे तीर्थ आहेत. सूर्याचे किरण प्रत्येक तीर्थाला स्पर्श करतात आणि त्याच्या किरणामध्ये प्रत्येक तीर्थ असतात. म्हणून सूर्याच्या किरणातून सगळे तीर्थ आवाहित होतात. म्हणून पूजेमध्ये सुद्धा विधान आहे. अंकुशमुद्रया आदित्यात आदित्य मंडलात सर्व तीर्थानी आवाह्य. अंकुशमुद्रा करून सगळ्या देव नद्यांना आवाहित केलं जातं. विजयवाड्याला कृष्णे स्थान घेतलं. कनकदुर्गा देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथून ते तिरुपतीला गेले. तिरुपतीला खाली गोविंदराज स्वामी आहेत, पद्मावती आहे आणि तिरुमलईवर व्यंकटेश्वर भगवान बालाजी असं वर्णन करतात. व्यंकटाद्री समम स्थानम नास्ति ब्रह्मांड गोलके, व्यंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति. असं स्थान कुठे नाही महाराज. प्रत्यक्ष भगवंत ऐश्वर्य संपन्न आहे, काही कमी नाही तिचं. पद्मावती आणि गोदांबा देवी याला तांडालम्मा असं म्हणतात. या दोन पत्नी सहित त्यांचं वास्तव्य तिथे आहे. आता मंदिर दूर असेल आहेत, पण वास्तव्य तिथे प्रत्यक्ष लक्ष्मी. भगवंताच्या लग्नाकरता जे काही कर्ज घेतलं होतं कुबेराकडून, इतकं मोठं लग्न झालं होतं की गोविंदराज अजूनही पैसे मोजून देतोय. मोजता मोजता गोविंदराज झोपले, थकले मोजता मोजता, पण अजून देणं कबीराचं चालूच आहे. अशा प्रकारे विवाह झाला होता 16. आणि भूमंडलावर अद्वितीय स्थान. आता आपल्याला दर्शन व्हायला उशीर होतो वगैरे गोष्टी सोडून द्या. अहो, मोठ्यानं दर्शन व्हायला उशीरच लागतो. तो काय पांडुरंगासारखा वाट पाहत थांबलाय का तुमची? काय नाही, 2 रुपयाची तुळशीची माळा चारण्याचा बुक्का. भगवंताचे 2 रुपये आहेत. जर भगवंताची आराधना उत्तम करायची असेल, अलंकाराने ऐश्वर्याने तुमची ऐपत असेल तर तिरुपती. नाही, भक्तिभाव असेल, केवळ तुळशीचं पत्र आणि बुक्का लावला, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवता येतं महाराज. एकमेव स्थान आहे पंढरपूर, जिथे भगवान विष्णूच्या चरणाचा स्पर्श करता येतो.
बाकी कुठेही जा, कुठेही जा, भगवंताच्या चरणाचा स्पर्श करता येत नाही. फक्त पांडुरंग व्हाय. दोन्ही चरण सम ठेवलेले आहेत. का? मी पक्षपात करत नाही. कुणी माझा आला म्हणून पाय पुढे करत नाही, कुणी माझ्या विरुद्ध बोलणारा असला म्हणजे पाय मागे घेत नाही. कुणीही या आणि मुक्त व्हा. समचरण भगवंताची समचरण आहे आणि दृष्टी चरणावर आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी भगवंताचे समचरण आहेत. हात लावून पहा, प्रत्यक्ष भगवंताचे मृदू पाय तुमच्या हाताला लागतील. तिरुपतीला असं नाही, तिरुपतीला लांबूनच नमस्कार करावा लागतो. सोशल डिस्टन्स मेंटेन करतात. कल्याणाद्भुत गात्राय कामितार्थ प्रदायिने श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. मायावी परमानंदम त्यक्त्वा वैकुंठमुत्तमं स्वामी पुष्करणी तीरे रमया सह मोदते. असे व्यंकटेश्वर भगवान त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. तिरुपतीला आले, गोविंदराजाचं पद्मावतीचं दर्शन घेतलं आणि तिथून शिवकांची विष्णुकांचीचा प्रवास त्यांनी सुरुवात केलेला आहे. रस्त्यामध्ये अनेक अभंग चालू आहेत. शेकडो लोक जमा होत आहेत. शेकडो लोकांना मार्गदर्शन करतायत, उपदेश करतायत, भक्तीचा उपदेश करतायत आणि अनेक लोक ज्ञानेश्वरांचे अनुयायी होत आहेत. अनेकांना वैष्णव मार्गाची दीक्षा देत चाललेली आहे. गळ्यात तुळशी माळ घालायची आणि रामकृष्ण हरिमंत्र द्यायचा आणि सांगायचं एकादशी करा, भजन आणि नामस्मरण करा. एकादशी करा हा नियम दंडक आहे. आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जा असं सांगायची. अत्यंत सोपा मार्ग हो. अत्यंत काही कर्मठपणा नाही, फार काही कठीण नाही, अत्यंत सोपा. आता ज्ञानेश्वरांनी एवढं सांगितलेलं, एकादशी करा, भजन नामस्मरण करा आणि पंढरपूरच्या दर्शनाला जा. आता पुढे त्यात कालांच्या ओघाने नंतर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे, हरिपाठ वाचन केला पाहिजे वगैरे वगैरे नंतर नंतर गोष्टी वाढत गेल्या. कारण त्यावेळी ज्ञानेश्वरीच नव्हती. ज्ञानेश्वरांनी एवढं सांगितलेलं आहे, एकादशी करा. अरे एकादशी भगवंताला अत्यंत प्रिय. एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याच्या घरी, सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी पैमाशी. एकादशीचा व्रतराजा, व्रततप तीर्थाचा राजा, तो आवडे गरुड. गरुड घ्यायला आवडणार आहे. आता भागवत धर्माचा प्रचार करीत करीत ही मंडळी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडे त्या ठिकाणी रात्री भजन सुरू करायचं. गावातले लोक आपोआप येतात. सगळे सगळे आस्तिक आहेत, लक्षात. कुणी असा नास्तिक नाहीये, कुणीच नास्तिक नाहीये. बोलत असतील लोक. एक प्रसंग असा घडलेला आहे. टिळक हे आस्तिक होते, 4-4 तास पूजा करायची आणि आगरकर हे नास्तिक बोलायचे, नास्तिकवाद बोलायचे. आता दोघे मित्रच होते, दोघे बॅरिस्टर होते, दोघांचा संवाद चालायचा. आगरकर म्हणायचे हे काही नाही, सब झूट आहे. एकदा टिळकांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि पुण्यामध्ये एक अशी जागा निवडली की ज्याचा जिना फार लहान. वर जाऊन बसल्या, निरोप पाठवला आगरकरांना, या काही तातडीने या आणि तुम्हाला काही बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय. आता आगरकर नेहमी पाश्चात्य पोशाखामध्ये, नेहमी सूट वगैरे अंगावर राहता, टाय बांधले असायचा, पायात बूट असायचा, निघाले. आणि त्या जिन्यावर चढताना मधल्या 5व्या-6व्या पायरीवर एक शेंदूर माखलेलं दैवत दिसत. पायरीवरच शेंदूर लावलेला आहे. आता आगरकर जर नास्तिक राहिले असते तर काय हरकत नाही, दगड आहे तसं त्याचा पाय घेऊन जायला हरकत नव्हती. आगरकर थांबले. आयुष्यभर ते हेच म्हणायचे की देव वगैरे काही नाही, पण त्या क्षणी थांबले
नमस्कार केला. नमस्कार केला, कारण कोणी पाहत नव्हतं. नमस्कार केला, तिसऱ्या पायरीवर उडी मारली आणि वर गेले. टिळक म्हणाले, जा परत जा, झालं माझं काम. माझं काम झालं. नाही, कशाला बोलावलं, माझं काम झालं. मला हे पाहायचं होतं की तुम्ही दगडावर पाय ठेवून येता का नमस्कार करता. तुम्ही नमस्कार का केला? जर देव मानत नाही, नमस्कार का केला? जर देव मानत नाही, तुम्ही पाय ठेवून यायला हवं होतं, का नाही आला? आगरकरांनी मान्य केले की माझी हिंमत झाली नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं वास्तव्य, कुणी बोलो की कुणी न बोलो. पण बोलण्यात काय वाईट आहे? बोला ना. आणखी एक मित्र होते टिळकांचे, ते बोलायचे आगरकरासारखं आणि करायची टिळकासारखं. पूजा अर्चा 3-4 तास करायची आणि बाहेर पडले, देव रे काय देव. लोकांनी विचारलं, तुम्ही असं का करता? तुम्ही बोलता आगरकरासारखं आणि वागता टिळकासारखं, एक तरी सांगा ना कुठलं तरी मत. ते म्हणले, हे बघा, देव आहे नाही मला माहित नाही. देव जर असेल मला लाभ होईलच. टिळक जे करतायत ते व्यक्त करत मला खात्री आहे. त्यामुळे देव जर असेल तर मला लाभ होईलच, नसेल तर माझा वेळ तरी चांगला जाईल ना. कुणाची निंदा नाही, कुणाची टिप्पणी नाही, कुणाला दुखवणं नाही. 4 तास माझा वेळ आनंदात जातोय. देवाची उपासना करणं काही वावगं नाही. हाही भाव मध्यम एक मार्ग आहे. पण आपण सगळे आस्तिक आहोत, त्यामुळे देव आहे असे मानणार. भागवत धर्माचा प्रचार करता करता जिथे जिथे मुक्काम पडला, रात्री लोक जमा व्हायचे आणि कीर्तन चालायची. ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या भाषा यायच्या. 56 भाषेचा वागविला असतो. ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः माऊली म्हणतात की ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा वागविलाच केलेला आहे. ज्ञानेश्वरांची गौडण आहे 5 भाषेत आहे. त्याच्या गुजरातीमध्ये काही रचना आहेत, कोकणी आहेत, बंगाली आहेत, तामिळ आहेत. त्यांचा एक गुजराती आणि कानडी अभंग प्रसिद्ध आहे. अक्कानी केळे चिकन मातू, हा कानडी अभंग आहे. 56 भाषांचा केला से गौरव, भवारणवी नाव उभारिली. 56 भाषेचा गौरव माऊलीने केलाय. भाषेबद्दल कुठे द्वेष नसावा, भाषा सगळ्या शिकाव्या. आपण शिकायला प्रयत्न करत नाही, एवढं मात्र आहे. दुसरी भाषा आम्ही स्वीकारत नाही. आमच्या भाषा लोक शिकून जातात, पण आम्ही मात्र शिकत नाही. असं ठेवू नका. अन्य भाषामध्ये सुद्धा खूप भरलेलं आहे, खूप भरलेलं आहे. आणि कुठल्या भाषेचा द्वेष करायचं कारण नाही. माझी आई आहे, मी आईवर प्रेम करतो, याचा अर्थ माझ्या मावशीबद्दल माझ्या मनात द्वेष आहे असा होत नाही. आणि ती कुणाची तरी आई आहे म्हणून भाषेबद्दल द्वेष करायचा नाही. हा माझ्या भाषेचा आहे आणि हा दुसऱ्या भाषेचा आहे असं नाही. हे चूक आहे, अत्यंत चूक आहे. भाषा भेदाश्च वर्तन्ते, अर्थ एको न संशय. भाषा वेगळी असेल पण भाव एकच असतात. भाव एकच असतात. पात्र द्वये यथा खाद्यम स्वाद भेदो न विद्यते. एकाच पात्रात वाढलेलं अन्न, 2 पात्रात वाढलेलं अन्न, एकाच पात्रात शिजवलेलं अन्न जर 2 पात्रात वाढलं तर त्याची चव बदलते. एकाच पात्रात शिजवलेली भाजी आहे, ती 2 पात्रात वाढली तर दोन्हीची चव वेगळी झाली. तर भाषा जरी वेगळी असली तर मूलतः भावामध्ये भेद नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या भाषांचा अभ्यास केलेला आहे. साधी गोष्ट आहे. एक तेलुगू भाषा शिकली, किती भगवंतांनी मोठं काम करून घेतलं. त्यांची कृपा आहे. श्रीपादांचा तेलुगूतला ग्रंथ मराठीत आला, त्याची कृपा आहे. म्हणून कुठल्याही भाषेबद्दल वैगुण्य मानायचं कारण नाही. आणि सगळ्या भाषा समृद्ध आहेत. मी मराठी आहे म्हणून ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा काळू करी, ठीक आहे. मनुष्याला आईचा आईचा मातृभाषेचा, मातृभूमीचा अभिमान असावा. पण दुसऱ्याही देशात समृद्ध भाषा आहे. तेलुगूमध्ये पोतना भागवत आहे.
आता पोतना भागवत, पोतना महान संत होऊन गेले इकडचे, त्यांनी भागवत लिहिलेलं आहे. आपल्या भागवतापेक्षा किंचित थोडा बदल त्यामध्ये आहे, पण त्यामध्ये काही वाक्य भगवंतांनी स्वतः लिहिली आहेत. जेव्हा पोतनाला काही वाक्य सुचत नव्हती तेव्हा पोतनाने तो ग्रंथ ठेवून दिला आणि नंतर कुठेतरी स्नानाकरता वगैरे बाहेर गेले आणि त्यावेळी त्याला ते श्लोक आठवला. पण तो श्लोक आठवला कसा? भगवंतांनी ग्रंथात येऊन लिहिला होता त्यांच्या रूपात. भगवंत लिहितात असे प्रासादिक ग्रंथ आहे. महाकवी जयदेवाने गीत गोविंद नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये राधाकृष्ण प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना काहीतरी जमेना. कारण राधाकृष्ण थोडा चुकीचा शब्द वापरला गेला तर काय होईल? परमदैवत आहे ती. त्यांना जमेना तरी ग्रंथ बांधून ठेवला आणि स्तोत्र वगैरे घेतलं. सारा करता नदीवर गेले आणि तिथे विचार करतात काय पुढे लिहावं, काय पुढे लिहावं, काय पुढे. इकडे जयदेवाच्या स्वरूपात भगवंत आले आणि म्हणजे मला तो श्लोक आठवला, मला ते पुथ्यान मी लिहितो. आणि पद्मावतीने तो ग्रंथ दिला, त्यात भगवंतांनी लिहिलं. पद्मावती म्हणते आता कशाला जाता स्नानाला, हो आता घरी स्नान करा ना. भगवंतांनी स्नान केलं, अन्नी आठवलं, जेवण केलं भगवंतांनी पद्मावतीच्या हातचं आणि भगवंत बाजूला झाले आणि पद्मावती जेवायला बसली. कारण पतीचं जेवण झालंय म्हणून ते बसले निश्चिंतपणे जेवायला. आणि इकडे जयदेव, खरे जयदेव जे होते ते स्नान करत असताना त्यांना तो श्लोक आठवला, तो इकडे भगवंतांनी लिहिला होता. आणि आले, पाहिलं पत्नी जेवायला बसली, आयुष्यात पहिल्यांदा पतीच्या अगोदर. जयदेव म्हणाले वा वा, छान केलं का आज, मी तुला रोज सांगते माझी वाट पाहू नको, उशीर होतो. बरं केलं. अहो काय म्हणताय काय तुम्ही? अहो तुम्ही तर गेलाच नाही स्नानालाच, लगेच परत आलात, लगेच तो ग्रंथ लिहिला, मग इथं स्नान करून जेवला. ग्रंथ लिहिला नाही? मी नाही लिहिला. अहो तुम्ही लिहिलात बघा, म्हणून ग्रंथ आणून ठेवला आणि त्यात लिहिलं होतं. जयदेवानी वळ लिहिली होती अगोदर, स्मरगरल खंडनम मम शिरशी मंडनम देहि पदपल्लमुदारम. पुढची ओळ आठवत नव्हती. ज्वलतिमयी तरुणो मदन कदनारुणो हरतु तो महित विकारम. हे भगवंतांनी लिहिली ओळ आहे. जयदेवांच्या डोळ्यात पाणी. भगवंत या कार्यात मदत करत असतात. 56 भाषांचा केला असे गौरव, भवार नवी नाव उभारली. 56 भाषेमध्ये गौरव केलाय आणि भवसागरामध्ये लोकांच्या तरणा करता एक नौका उभा केली. कारण लोकांना शंका येते, मग इकडे गेलो तर कीर्तन कसं काय केलं असेल, आंध्रात गेलं तर कुठल्या भाषेत कीर्तन केलं असेल. अहो का? अहो प्रज्ञाच यांच्यापासून निर्माण झाली. सगळ्या भाषांची जर्नी संस्कृत जे जाणतात त्यांना काय येणार नाही. आता ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, जिकडे तिकडे ब्रह्मविद्या वाटत वाटत घेणे देणे सुखची वरी. त्यात देणे घेणे काही नाही, परत सुखच. तो भक्तीचा आनंद वाटत चाललेले आहेत, जगाचा उद्धार करत चाललेले आहेत आणि शिवकांची आणि विष्णुकांचीला पोचलेले आहेत. कांचीपुरी एकच आहे, त्यामध्ये एका भागात शिवकांची आहे, एका भागात विष्णुकांची. विष्णुकांची मध्ये वरदराज पेरुमाळ स्वामी, वरदराज पेरुमाळ विष्णूचा अवतार वामन, आणि पेरुंदेवी तायारू. तायारू म्हणजे आई साहेब. ताई म्हणजे मराठीमध्ये ताई म्हणजे बहीण म्हणतात, तामिळमध्ये ताई म्हणजे आई. ताई म्हणजे आई, तायारू म्हणजे आई साहेब, आदरार्थी शब्द आहे. पेरुंदेवी तायारू आणि वरदराज पेरुमाळ हे विष्णुकांची मध्ये दैवत आहे. सुंदर मंदिर आहे. आणि तिथून शिवकांचीला गेले, तिथे एकांबरेश्वर, एकांबरेश्वर भगवान शंकर आणि ज्ञानप्रसून अंबादेवी यांची दर्शन घेतली आहे. शिवकांची अर्धी पुरी आहे आणि विष्णुकांची अर्धी पुरी आहे, म्हणून दोन्ही मिळून एक पुरी. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावती चैव
सप्तयता मोक्षदायिका. तर ती जी कांची आहे ती ही शिवकांची विष्णुकांची मिळते. कांचीला कामाक्षीचं मंदिर आहे. प्रमुख जे 108 मधले 54 मधले 18 पीठे जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. करवीरे महालक्ष्मी, माहुर्याम एकवीरिका. कोल्हापूरला महालक्ष्मी आणि माहूरची एकवीरा देवी हे 18 मध्ये प्रमुख देवता आहेत. तसं आंध्रामध्ये सुद्धा 4 शक्तीपीठ आहेत. एक द्राक्षारामला माणिक्यंबा, पिठापूरला पुरोहितिका, श्रीशैलला भ्रमरांबिका आणि अलमपूरला जोगुलांबा हे 4 शक्तीपीठ आहेत. तसं कांचीला कामाक्षी आहे. सुंदर मंदिर आहे, अत्यंत विशाल मंदिर आहे. ते मंदिर पाहिलं. पक्षीतीर्थाला गेले. पक्षीतीर्थ तिथं प्रत्यक्ष भगवान शिव पार्वती दोघे येऊन प्रसाद भक्षण करायचे. आता कलियुगाचा प्रभाव येत नाहीत. त्याला तिरुक्कल कुंड्रम असं म्हणतात. तिथून चिदंबर क्षेत्राला गेले. चिदंबर क्षेत्रामध्ये नटराज मूर्ती आहे भगवान शंकराची. नृत्य करत असलेली मूर्ती आहे. आणि तिथून कथा कीर्तन करत 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 हा संप्रदाय वाढवीत त्रिचुरापल्ली, तिरुचिरापल्ली म्हणतात, तिरुचिरापल्ली म्हणतात, तिरुची म्हणतात, याला श्रीरंगम असं म्हणतात. वैष्णवांचे जे 108 दिव्य धाम आहे त्यापैकी 2 तर वैकुंठ आणि गोलोक हे 2 तर वरच आहेत. 106 जे आहेत त्यापैकी हे एक स्थान आहे. इथे भगवान विष्णू झोपलेले आहेत. श्रीदेवी भूदेवी बाजूला आहे. नाभीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. आता भगवंताचं स्वरूप या ठिकाणी झोपलेलं आहे. तिथून पुढे रामेश्वर धामाला गेले. ज्योतिर्लिंग आहे. रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे. नंतर रामरायांनी स्थापन केलेले रामनाथ लिंग आहे आणि विश्वनाथ लिंग आहे. 3 लिंगाचं दर्शन घ्यावं लागतं. लक्षात घ्या. रामेश्वरला कधी गेलात तर बहुतेक लोक मुख्य मंदिरामध्ये जे रामाने स्थापन केलंय तेवढंच पाहतात आणि परत येतात. यदा कदाचित गेलात तर जा, ते शिवलिंग तर पाहाच, पण त्या शिवलिंगाच्या समोरच्या बाजूला उजव्या हाताला ज्योतिर्लिंग लिहिलेलं आहे. ते ज्योतिर्लिंग पहा आणि मुख्य मंदिराच्या जे रामाने स्थापन केलेलं आहे त्याच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला किंवा आपल्या उजव्या हाताला मंदिराच्या विश्वनाथ मंदिर आहे. जे मारुतीने शिवलिंग आणलं होतं काशीमध्ये, काशीतून त्याचं दर्शन हे घ्यावंच लागतं. मग तशी खूप मंदिर आहेत. 22 कुंडाचं स्नान आहे वगैरे वगैरे. तिथे गेले की जे लंकेला गेले तो सगळा इतिहास तिथे आठवायला लागतो. समुद्र स्नान केलेलं आहे. ज्योतिर्लिंगाला अभिषेक केला, रात्री भजन कीर्तन केलेलं आहे आणि तिथून ते मदुराईला आले. मदुराई ही त्यावेळीची राजधानी. तिथे पांड्य राजा राज्य करीत होता आणि ते मीनाक्षी देवी. मीनाक्षी देवीचा विवाह शंकराशी झाला. तो प्रत्यक्ष कन्यादानाला विष्णू होते. विष्णूने स्वतः कन्यादान करून दिलेलं आहे. तिथून त्रिवेंद्रमला गेले. त्रिवेंद्रम तिरुअनंतपुरम. तिरु म्हणजे श्री, तिरु म्हणजे पवित्र. अच्छा, पवित्र क्षेत्रामध्ये अनंतपूरला गेले. तिथं अनंत शयन पद्मनाभ स्वामी आहे. शेषावर झोपलेले पद्मनाभ स्वामी याचं दर्शन 3 दारातून घ्यावं लागतं. दर्शन घेतलेलं आहे. कन्याकुमारीला गेले, कन्याकुमारीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथून प्रवास करता करता महाबळेश्वरला आले. ज्या ठिकाणी रावणाने आत्मलिंगाची स्थापना केली ही कथा शिवणामृतामध्ये, शिवपुराणामध्ये विस्तृत दिलेली आहे. ते गोकर्णाकृती शिवलिंग आजही आहे. त्याला दर्शन घेतलेलं. खूप खूप यात्रावळी तीर्थावळीमध्ये अनेक क्षेत्र सांगितलेली आहे. आपल्याला प्रसंग एवढं सांगायचंय की संपूर्ण भारतभर त्यांनी यात्रा केलेली आहे आणि तिथून श्रीशैल पर्वतावर आले.
श्रीशैल शृंग पर्वत अत्यंत पवित्र आहे. श्रीशैल शिखरेंद्र जन्म न विद्यते. श्रीशैलाचं शिखर जर पाहिलं तर पुनर्जन्म होत नाही असं सांगितलं. अत्यंत पवित्र क्षेत्र मल्लिकार्जुन स्वामी भ्रमरांबिकेचं या ठिकाणी बसलेले आहेत. तिथं दर्शन घेतलेलं आहे, अभिषेक केला. मल्लिकार्जुन यात्रे जाईन श्रीशैल्य शिखर पाहीन. शिखराच्या दृष्टीचं दर्शनाचं फार महत्व आहे, लक्षात घ्या. पंढरपूरला जर पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, आषाढी कार्तिकीला दर्शन होणं तर दुर्लभ आहे. मग काय करतात लोक? त्या शिखराला नमस्कार करतात. बस प्रदक्षिणा घालायची, पंढरपूरला नगर प्रदक्षिणा घालायची, त्या शिखराला दर्शन घ्यायचं, निघून जायचं. तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस तात्काळची नाश अहंकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस तात्काळची नाश अहंकाराचा. तो कळस जरी पाहिला अहंकाराचा नाश होतो. म्हणून कळसाचं दर्शन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते दर्शन घेतलंय आणि कर्नाटकामध्ये आले. आणि कर्नाटकामध्ये मल्लिकार्जुन आंध्रामध्ये कर्नाटकामध्ये प्रवेश केलाय. त्यावेळी कर्नाटकामध्ये तमण्णा नावाचे एक विद्यासंपन्न आचार्य होते, तमण्णा. आणि त्यांचे चिरंजीव सायनाचार्य. सायनाचार्य माधवाचार्य हे हम्पी विजयनगर साम्राज्यामध्ये फार मोठे होऊन गेले. हेच पुढे विद्यारण्य स्वामी झाले, श्रृंगेरी पीठाधिपती झाले, फार मोठे अधिकारी. हे धर्मप्रचाराकरता प्रयत्नशील होते. सायनाचार्यांचे काका एका गावात राहत असत, परगावी. त्यांची पत्नी मात्र सायनाचार्याकडे म्हणजे पुतण्याकडे राहत असते. लक्ष्मीबाई अत्यंत धर्माचरणे, सदाचरणे, सत्वशील आणि फार भाविक होती. तिने या संत मंडळीला राहण्याची व्यवस्था केली होती. आचार्यांच्या घरी एक रामण्णा नावाचा गडी होता. त्याची दुष्टबुद्धी होती आणि हे सायनाला कळता सायनाने त्याला धमकी दिली. त्यामुळे रामण्णाने सायना झोपला असताना तलवारीने वध केला त्या नौकराने. व ती तलवार लक्ष्मीबाईच्या उशाशी आणून ठेवली. सकाळी हलकल्लोळ झाला, तलवार लक्ष्मीबाईच्या उशाची दिसायला लागली. तेव्हा राजदरबारचे नौकर आले आणि ते राजदूत आणि लक्ष्मीबाईला घेऊन चालले. आणि राजाने पण विचार न करता सुळावर जायला सांगितलेलं. तिला सुळावर नेत असता ही दिंडी त्या ठिकाणी गावाजवळ आली होती. लक्ष्मीबाई रोज कीर्तनाला जात असे. तिने विचार केला, आता मरायचं तर आहेच, तर राजाने आज्ञा दिली आहे सुळावर चढवा, मरायचंय तर मरण्यापूर्वी संतांची भेट घ्यावी. म्हणून ती ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आली आणि त्यांना हकीकत सांगितली. असं झाले महाराज. इकडे रामण्णाने राजदरबारी विपरीत बातमी सांगितली, खोटं सांगितलेलं आहे की ज्ञानोबांचा आणि त्या स्त्रीचा काही संबंध आहे, म्हणून ज्ञानोबा त्याला सपोर्ट करताय, मदत करताय. हे ऐकताच काही विचार न करता राजाने ज्ञानेश्वरांनाही सुळावर चढवा अशी आज्ञा केली. त्यावेळी निवृत्तीनाथ व नामदेवानी राजाची खूप समजूत काढली. पण राजा काही ऐकते ना. सत्ता असते, सत्ता, सत्तेवर बसलेले लोक ऐकत नाही. विद्यामद, सत्तामद, धनमद आणि रूपमद हे 4 प्रकारचे मद असतात. यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता, एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. तारुण्य आहे, धनसंपत्ती आहे, सत्ता आहे आणि अविवेक आहे. यापैकी एक जरी गोष्ट असली तर विनाशाला कारणीभूत होते. या ठिकाणी 4ही गोष्टी का होणार? तो राजाच आहे. तारुण्य आहे, धनसंपत्ती आहे, प्रभुत्व आहे आणि अविवेकी आहे. शेवटी आकाशवाणी झाली, राजा जर तू ज्ञानेश्वरांना फाशी देशील तर तुझा नव्हे तुझ्या वंशाचा नाश होईल.
आता मात्र राजा घाबरला आणि ज्ञानेश्वरांना शरणाला, महाराज मला क्षमा करा, पण काय प्रकार आहे, ही घटना कशी आहे हे तुम्हीच सांगा. तेव्हा ज्ञानेश्वरांनी सायनाचं मस्तक मागून घेतलं आणि धडाला जोडलं, अंगावर हात फिरवला आणि त्याबरोबर सायनना उठून बसला. ज्ञानेश्वरांनी सायनाला घडलेली सगळं हकीकत सांग अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे सायनाने सर्व वृत्तांत निवेदन केला. हे ऐकून मेलेला मनुष्य जिवंत झालेला पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि त्या राजाने संत मंडळीला ठेवून घेतलं, खूप सेवा केली आणि तो राजा सुद्धा ज्ञानेश्वरांचा शिष्य झाला. या भागवत धर्माचा प्रचार करून सर्व जगाला कृतार्थ करण्याकरता ही मंडळी निघालेली आहे. निम्न भरलिया उणे पाणी ढळून नेणे, देवी श्रांता तोषोण जाणे, सामोरे गाप फेडी तपापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा जशी लोकांचा पाप ताप नाहीसा करता जाते, तशी संत मंडळी लोकांच्या जीवनातले पाप ताप नाहीसे करीत चाललेली आहे. जे पुरुषार्थाची चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाली भक्तिपंथी जगादेत. 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यातली जे पुरुषार्थाची सिद्धी चौथी सिद्धी म्हणजे मोक्ष, घेऊन आपल्या हाती, ते मोक्ष पुरुषार्थ आपल्या हातामध्ये घेऊन रिगाली भक्तिपंथी जगादेत. ती चौथी सिद्धी मोक्ष जगाला देत देत हे फिरत आहे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जलाची या परी तळवट घे. अशा प्रकारे सर्वांचा उद्धार करते मंडळी निघालेली आहे. जीवनाचं कार्यच हे होतं. जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. केवळ महाराष्ट्राकरता नव्हे, काही लोक माझं महाराष्ट्र एवढ्यात काय तर विकास, संतांच्या दृष्टीत तसं नाहीये. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. भारतीय ऋषी मुनींनी स्वतः करता नाही मागितलं हो, आपल्या गावाकरता नाही मागितलं, आपल्या कुलाकरता नाही मागितलं, आपल्या प्रांताकरता नाही मागितलं, विश्वाकरता मागितले. हे विश्वची माझे घर, आता विश्वात्मके देवे, जगाकरता मागितले. स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिं महिषाः, गो ब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. सगळे लोक काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवीं सस्यशालिनीं, योग्य काळात पाऊस पडावा आणि पृथ्वी धनधान्याने युक्त व्हावी. केवळ माझा महाराष्ट्र नाही, पृथ्वीं सस्यशालिनीं, सस्य म्हणजे धान्य, संपूर्ण पृथ्वी धनधान्याने युक्त व्हावी. देशोयम क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. सगळ्या संतांनी तेच मागितलेलं आहे. आपण यज्ञेन यज्ञमय जंत देवा मंत्र पुष्पांजली म्हणतो, त्यात कुठली कल्पना आहे? स्वराज्यम वैराज्यम वगैरे जे मागितलेले कुठल्या देशाकरता? पृथ्वी समुद्र पर्यंतायाम एक राट इति. समुद्रासहित पृथ्वी एकच राज्य आहे, एक राट म्हणजे राज्य. इतकी विशाल उदात्त भावना आहे संतांच्या. संतांचं हृदय किती मोठं आहे हे कुणाला सांगता येत नाही. विश्वाच्या कल्याणाकरता हे फिरताय, हा त्यांचा खरा उद्देश. म्हणून ही प्रदक्षिणा चालू आहे. वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. वाढवाया सुख, सुख म्हणजे कोणतं? ऐहिक सुख नाही, पारमार्थिक सुख. ते सुख खरं आहे. हे विषयजनित सुख नाहीये. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. काय सुख आहे? गाड्या जिथल्या तिथे ते 2 महिने होतात, गाडीत पेट्रोल घालायची गरज आणि गाडी चालवायची गरज, चालवणार कुठं? जिथल्या तिथे थांबलेलं आहे. हे सुख नाहीये. बाहेरच पडायचं तर गाडी घेऊन काय करणार? हे सुख नाहीये. नित्यानंद परमार्थामध्ये काय सुख आहे बघा.
निदान दिवसातला 1 तास तरी आपला त्यात चाललेला आहे, हे सुख आहे. कारण परमात्म्याचं नाव हेच सुख स्वरूप आहे. परमात्मा सुख स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सगळ्या सुखाचं आगर असताना परमात्मा, त्याचं चिंतन म्हणजे सुख आहे. तो सुख स्वरूप परमात्मा आहे. आणि ते सुख वाढवाया सुख भक्तिभाव धर्म गुणाचारी राम विठोबाचे. या तुकाराम महाराजच्या उक्तीप्रमाणे सगळी संत मंडळी आता प्रवास करत आलेली आहे. घडली तीर्थे मिशे जगदुद्धारा, अशी प्रकारची तीर्थयात्रा जगाच्या उद्धाराकरता त्यांनी केलेली आहे. आणि पुढे प्रवास करता 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 भविष्य काळाकरता ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि निरोप मागितला निवृत्तीनाथांना की आता माझं कार्य झाले, मी जातो. ते म्हणजे थांबा, कारण त्यांनाही सोडवत नाही हो. शंकरांनाही विष्णूचा वियोग सहन होत नाही आणि विष्णूला तरी शंकराचा वियोग सहन कसा होईल. पण म्हणणार कसं थांबा म्हणून. ते म्हणजे हे पहा, ज्ञानेश्वरी म्हणजे तुमचं काही नाही, तुम्ही स्वतःच काही लिहिलं नाही. भगवंतानी जी गीता सांगितली त्या गीतेवरच तुमचं भाष्य आहे. स्वतःच काय लिहिलंय, स्वतःच काय लिहिलंय ते लिहा ना, अनुभव. म्हणून ज्ञानोबारायांनी अमृतानुभव लिहिलाय. अभंगाची गाथा लिहिली आहे, सुंदर अभंग आहे. अशी दिंडी जयसिंगपूरच्या दिशेने जात असता मध्ये जयसिंग नावाचा एक राजपुत्र आला, दर्शनाकरता आला. ज्ञानेश्वरांच्या पायावर मस्तक ठेवलं, ते उचललाच नाही, संपला. अरे बाबा उठ. इथं झालं काय होतं, ती होती स्त्री आणि वाढली होती पुरुष रूपात. जशी शिखंडीची गोष्ट आहे, मुलगी जन्मली, मुलगा म्हणून वाढली, तसा हा जन्मला मुलगी आणि मुलगा म्हणून वाढला. म्हणे नमस्कार केल्यावर डोकं उचले ना, ते म्हणजे अरे बाबा उठ. म्हणजे बाबा नाही, मी बाई आणि मी आत्महत्या करते. पण आपल्याला पाहिल्यामुळे नमस्कार करावा वाटला, मी नमस्कार केलाय. या झाडाला फास लावलाय मी, आता इथून गेले की फाशी घेणार आहे. ज्ञानेश्वर म्हणाले बाबा एवढा कठीण प्रसंग का आला तुझ्यावर. ज्ञानेश्वर सर्वज्ञ होते, पण लोकांना कळावं या उद्देशाने त्याला विचारत होते काय कारण आहे. त्यांनी सांगितलं माझी कथा अशी आहे, माझे वडील संस्थानिक आहेत, राजे आहेत आणि त्यांना सारख्या मुली व्हायला आवडायचं. मुली व्हायच्या, मुलगा व्हायला आवडायचं, पण मुलं काही होत नव्हते. एकंदर 9 मुली झाल्या. शेवटी राजा संतापून गेला. 10व्या वेळेला माझी आई गर्भवती होती. तेव्हा राजा म्हणाला हे बघ, तुला मुलगा झाला तर बरं आहे, नाही तर तुझं मस्तक शिरून टाकेल. धमकी दिली. आता तिच्या स्वाधीन तरी काय. पण प्रत्येकाला आपला प्राण प्रिय आहे. तिने ही गोष्ट आपल्या प्रिय दासीला सांगितली. दासी म्हणाली तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मुलगा झाला तर बरेच दिवस, तुम्हाला मुलगा झाला तर बरेच झाले आणि नाही झाला तर मी व्यवस्था करून ठेवते. पण माझ्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे. बाळंतपणाच्या अगोदर दासीने सुईने सांगून ठेवलं की राणीला मुलगा झाला तर बरेच झाले आणि मुलगी झाली तर तो मुलगा झाला असं सांग. आणि तसं झालं, मुलगी झाली पण मुलगा झाला अजून सांगितलं आणि मुलाप्रमाणे वाढवलं. राजाला वाटलं बरं झालं, मुलगा तरी झाला. आणि त्याचं नाव जयसिंग ठेवलं, कारण मुलगा झाला असं वाटलं त्याला. जयसिंग ठेवलं. त्याचं लग्न ठरलं दुसऱ्या मुलीबरोबर. आणि हा प्रसंग बिकट आहे समजून तो जीव देण्याकरता निघालेला आहे. आणि इथे आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे तू स्त्री नाहीयेस, तू पुरुष आहेस. तू स्त्री नाहीस, तू पुरुष आहेस. तू स्त्री नाहीस, तू पुरुष आहेस. आता 3दा म्हणाले आणि म्हणता क्षणीच स्त्रीत्वाचा भाव लपला आणि पुरुषत्वाचा भाव प्रकट झालेला आहे. तो पूर्ण पुरुष झालेला आहे. निमित्त मात्रे ही देह पालटविला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. संतांनी वर्णन केलंय निळोबारायांनी. निमिष मात्रे तो देह पालटविला, स्त्रीचा केला पुरुष उभा. मृत प्राणी जीवविले, पुरुषही केले स्त्रियाचे. पुरुषही केले स्त्रियाचे. असे ज्ञानेश्वर महाराजांनी अद्भुत चरित्र दाखवलेलं आहे. आणि त्यांचं चरित्र आपण करत आहोत. खरं पाहता त्यांचं नाव सुद्धा आपल्या मुखावर येणं
हे परम भाग्याची गोष्ट आहे. हे ज्ञान तेच देत असतात. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, तो ज्ञान देत असतो. अशा अद्भुत कथा चाललेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हे अद्भुत आहे. यावेळेला या निमित्ताने विस्तृतपणे सांगायचा एवढं कधी सांगण्यात आलं नाही. बऱ्याचशा कथा आहेत, बऱ्याचशा कथा अजून माहिती नसलेल्या असतील, बऱ्याचशा कथा माहीत असूनही सांगितल्या गेल्या नाहीत. किती सांगणार शेवटी. असो श्रोते हो, ज्ञानेश्वरांचं चरित्र तरी आपण रोज क्रमाने पूर्ण करणार आहोत. पुढे आपण काय ठरवायचं ठरवूत या. सुखी रहा, आनंदात रहा, भगवंताची उपासना करा. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे केला. भगवंताचं नाव घेताना कोणी वाया गेला असं कधी झालेलं नाही. पण सदैव जाता येता उठता बसता भगवंताचं नाव घ्यावं. न घडे ते घडो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची आस. भगवंताच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, ज्या गोष्टी घडणार नाहीत त्याही घडतील. ते सगळं संकट नाहीच होईल यात शंकाच नाही. पण भगवंताची उपासना वाढवली पाहिजे, ती वाढवा. सुखी राहा, आनंदाने राहा, प्रेमाने राहा, भगवंताचं स्मरण ठेवा आणि प्रार्थना करा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार महाराज. महाराज नमस्कार महाराज. तोंड एकदम दिसत नसते, डिवाइड करावं लागतं ते होत त्यांना चान्स बघा ते सगळं